शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 सोन्याचा दिवस उगवला 1848 ला पुण्यात भिडेंच्या वाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा चालू केली। अशा कणकर सावित्री माझ्या शेठची नया समाजात निर्माण करायच्या होत्या, पण त्या झाल्या नाहीत। याचं कारण बाई म्हणून मला ओळखतं, सावित्रीला साथ देणारा ज्योतिबा पुन्हा या समाजात निर्माण झाला नाही। नमस्कार। धन्यवाद प्राध्यापिका कविता मेहत्रेताई यांच्यासाठी एकदा एक जोरदार टाळी आपल्यामधून उद्या। मी सावित्री बोलते आणि भारतवर्षातल्या सगळ्या तमाम विभूतींना मी प्रणाम करतो। विचार मंचावर असलेले आमदार रोहितदादा पवार, संत सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, आमच्या कविताताई आणि माझे समस्त बंधू आणि भगिनी, आज मला अत्यंत आनंद होतो आहे। महाराष्ट्रामध्ये खरं तर अनेक तीर्थक्षेत्र उभे राहिले, अनेक मठपट उभे राहिले, परंतु महाराष्ट्रातला हा जो पहिला संत आहे की ज्याने विज्ञानवाद शिकवला, ज्यांनी कर्मकांड नाकारलं, अशा संत सावता महाराजांची योग्य अशा पद्धतीची स्मारक किंवा या ठिकाणी मंदिर हे उपलब्ध नव्हतं। परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर का होईना सत्यशोधक सावता महाराज जे आमच्या समोर आहेत, जे विज्ञाननिष्ठ आहेत, जे शेतीनिष्ठ आहेत, जे भक्तिनिष्ठ आहेत, ते स्वतःच म्हणतात माझी जाती जरी हीन असली, बरं झालं हीन जातीमध्ये मी जन्माला आलो, बरं झालं मी ब्राह्मण नाही, स्नान नाही, संध्या नाही, कशाही प्रकारचं सोयी सुद्धा न पाळता माझ्या मळ्यातल्या भाजी पाल्यामध्ये सगळीकडे, म्हणजे शरदचंद्र राय नावाचे बंगालमध्ये विचारवंत होते, ते म्हणाले की वनस्पतीमध्ये देखील जीव असतो। त्याच्याही अगोदर या 10व्या-12व्या शतकामध्ये सावता महाराजांनी जे तत्वज्ञान सांगितलं, ते तत्वज्ञान कदाचित हे विज्ञानवादी असल्यामुळं महाराष्ट्राने ते लक्षात घेतलं नव्हतं। पण पुन्हा एकदा नव्यानं या ठिकाणी रोहितदादा पवार यांनी तो संकल्प पुरा केलेला आहे आणि शासन मात्र जे काही म्हणतो 100 कोटी देतो 200 कोटी देतो, तसं काय होणार आहे मला माहिती नाही, परंतु रोहितदादांनी मात्र हे करून दाखवलं। त्याबद्दल मी रोहितदादा पवारांचे महाराष्ट्राचा ओबीसी म्हणून, महाराष्ट्राचा सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांचे आभार मानतो। आणि एकच मिनिटामध्ये मी भाषण संपवतो। रोहितदादा, तुम्ही ज्या सभागृहाचे सदस्य आहात त्या सभागृहाबद्दल आम्हाला आदर आहे आणि तुमच्या कुटुंबियाबद्दल सुद्धा आदर आहे, मतभेदासहित आदर आहे। शरद पवार हे सत्यशोधक विचाराचे असल्यामुळे, त्यांच्या मातोश्री सत्यशोधक विचाराचे असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे नव्यानं झालेलं जे नवनिर्माण आहे, मग ते सहकाराच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, विद्यापीठांच्या माध्यमातून ते महाराष्ट्राने पाहिलं। परंतु मला खंत याची वाटते की सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांचा 77 सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेनं साधी दखलही घेतली नाही। आणि म्हणून मी रोहितदादांना सांगतोय, या ठिकाणी का महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहायचं आहे, आम्हालाही पाहायचं आहे, आमचा काही दावा नाही। रोहितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आम्हाला आवडतील, परंतु ते रोहितदादा त्यांच्या शारदाताई पवारांच्या सत्यशोधकीय भूमिकेवरून महाराष्ट्राच्या पटलावर जर आम्हाला दिसले तर मला वाटतंय ते महाराष्ट्राचे लवकर मुख्यमंत्री होतील। आणि म्हणून हा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचार, सत्यशोधक समाजाचा विचार 77 सुवर्ण महोत्सव तुमच्या विधानमंडळाने केला नाही, मला याची खंत आहे। मी आपल्या देखत निषेध करत नाही, कारण तो आपला अवमान असेल। महाविकास आघाडी असतानाही ते झालं नाही आणि आजचं सरकार असतानाही झालं नाही। सत्यशोधक समाजाचा 77 सुवर्ण महोत्सव ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आज आचार्याची जन्मशताब्दी सुरू आहे, परंतु कुणाचे उत्सव साजरे करायचे आणि कुणाचे नाही, जात पंथ आणि धर्म पाहून या ठिकाणी मोठेपणा मिळवतोय। अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय। उद्याचा महाराष्ट्र हा वेगळा असेल, जाती जातीमध्ये, समाजामध्ये, धर्माधर्मामध्ये जी तेढ लावली आणि आपली दुकानदारी सुरू केली आहे, मला वाटते ह्या राजकारणाला तिलांजली देण्यासाठी रोहितदादा पवारांसारखा आश्वासक चेहरा आम्ही त्यांच्यात पाहतोय।
मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एकच अपेक्षा रोहितदादाकडून करतो की नारायण मेघाजी लोखंडे आहेत, कृष्णराव भालेकर आहेत, ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे आहेत आणि ते मुकुंदराव पाटील आहेत. सावित्रीबाईंना कोविडच्या कालखंडामध्ये 97ला देह त्यांचा ठेवला. एका दलित मुलाचं वाचवता त्या ठिकाणी सावित्रीबाईचं स्मारक अजून महाराष्ट्रानं आम्हाला दिलं नाही आणि म्हणून तुमच्यासारखा एक आश्वासक चेहरा माझ्यासारख्या सत्यशोधक माणसाला वाटतो. मी पुनश्च आपलं अभिनंदन करतो आणि उंच फडकवण्याचं जे ठरवलंय ते फक्त कर्जत जामखेडचे नव्हे तर या महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रोहितदादा पवार, विचार मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय रमेश महाराज वसेकर आणि महाराष्ट्राच्या काड्या कोपऱ्यातून संत सावता महाराज भक्त निवास लोकार्पण सोहळा ज्यांच्या हस्ते आपण करणार आहोत. ते शेकडो इतर जे नामवंत व्यक्ती आलेले आहेत ते सर्वच मान्यवर आणि माझ्या बंधूंनी भजले. एक असा देखणा सोहळा लोकार्पण भक्त निवासाचा इथं होतोय. खरं तर ही भक्त निवासाची इमारत आदरणीय रोहितदादांनी पुढाकार घेतला. मी नेहमी असं म्हणते की जो साधू ध्यान फक्त करत बसलेला असतो डोळे बंद करून, त्याला बघण्यापेक्षा जो कुंभार मडकं घडवत असतो ते मडकं तहानल्याची तहान भागवतो ते अत्यंत महत्वाचं असतं. लाखो भाविक यांच्या संत सावता महाराजांच्या दर्शनासाठी भक्तीपोटी येत असतात. खरं तर महाराष्ट्राची एक परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आषाढाची एकादशी असते आणि जय हरी विठ्ठलाचा जय घोष असतो. त्याचबरोबर त्या जय हरी विठ्ठलाच्या घोषाबरोबर संत तुकाराम माऊलींचा पण घोष असतो. आणि म्हणून ही महाराष्ट्राची परंपरा आहे की भगवंताबरोबर भक्ताला पण स्थान देण्याचे असते. एवढंच कशाला सर्व संत पंढरीच्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी जातात, पण हा भगवंत एकाच संताला एकाच संत शिरोमणींना भेटायला येतो, तो म्हणजे संत सावता महाराजांना भेटायला होतो. ही मोठी भक्तीची ताकद असते. रोहितदादा हे भक्त जे इथे येतात ते भक्तीचे तहानलेले आहे. हे भक्त निवास तुम्ही आज आपण लोकार्पण करताय. लोकार्पण म्हणजे लोकांना देऊन टाकतोय. इतकं निरपेक्ष काम करणारं हे नेतृत्व. वसईकर महाराज इथं आहे, जागा नव्हती, सत्ता मी महाविकास आघाडीची नव्हती. वसईकर महाराज म्हटले माझी जागा घे आणि ही इमारत उभा राहिली. खरं तर भक्तांच्यासाठी उभं केलेलं हे भक्त निवास लोकार्पण होणार आहे. आता आज हे लोकार्पण म्हणजे लोकांसाठी दिलेलं आहे आणि म्हणून लोकांसाठी जो करतो बघा, जातीच्या पातीच्या पलीकडे आम्हाला बघायला शिकलं पाहिजे. हा आमचा विचार आहे. शिवपुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे. आदरणीय दादाजी सिसोदिया साहेबांना त्यांच्या मतदारसंघामध्ये बोलवलं. मतदारसंघ हे गाव नाहीच आहे त्यांचं. त्या मतदारसंघ बोलवलं आणि शाळांचं उद्घाटन केलं. महात्मा फुले काय म्हणतात, शिक्षणाला शहाणपण येतं माणसाला, तो उघड्या डोळ्यांनी बघायला शिकतो आणि माणूस म्हणून जगायला शिकतो. हे शिक्षण माझ्या लेकराला मिळालं पाहिजे. हे शिक्षण माझ्या मतदारसंघातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकरांना मिळायला पाहिजे. हा सत्यशोधकाचा विचार घेऊन हा सत्यशोधक रोहितदादा पवार चाललेला आहे आणि म्हणून हा सत्यशोधक विचार पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल. महात्मा फुले असं म्हणतात, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, गती विना गती गेली, गती विना युक्त गड्या वित्ताना शूद्र कचरे, एवढे सगळे अनर्थ एकावर केले. ही विद्या सगळ्यांना मिळायला पाहिजे हा विचार घेऊन जाणारे आदरणीय रोहितदादा आहे. हा जो विचार आहे तो संतांचा विचार आहे. किती संतांची परंपरा या मातीत आहे. म्हणूनच हा वारकरी ध्वज दिमागानं फडक फडकतो जो आदरणीय रोहितदादांनी उभा केलाय. जाती पातीच्या पलीकडे आम्हाला बघायला आला पाहिजे. आदरणीय दादा असं म्हणाले की माझ्या मतदारसंघातल्या पोरी शिकल्या पाहिजेत म्हणून शेकडो सायकली, मला वाटतं लाखो सायकली पोरींना दिल्या. आज आमची महिला सुरक्षित नाही. मी एवढंच बोलते, चंद्रमाचे आरामचन मातम घेता पहिलं ते सर्वाही कथा सज्जन सोयरे होतो. चंद्रात पण दाग असतो, सूर्यात पण आग असते, पण दाग नसलेल्या चंद्रासारखं आणि आग नसलेल्या सूर्यासारखी जी व्यक्तिमत्व असतात, जी माणसं असतात, जी सज्जन माणसं असतात ती आपल्याला हवी विषय वाटतात. कर्जत आणि जामखेडच्या सगळ्या मतदारांवर तुम्ही भाग्यवान आहात. असं एक सज्जन व्यक्तिमत्व तुमच्या बरोबर आहे. ह्या दादाला आपल्याला जपायचंय, तळाच्या फोडासारखं जपायचंय. कारण अख्ख्या
नव्हे, पुरा सत्यशोधक विचार घेऊन पुढे जाणारे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारं हे नेतृत्व एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावकार. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की कुणी कितीही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय पाहिजे, आपल्या कुटुंबाला काय पाहिजे, आपल्या कुटुंबाचं भविष्य कशामध्ये आहे, याच विचाराबरोबर तुम्ही सर्वजण प्रामाणिकपणे राहाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात त्यासाठी आपल्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवर नागपूर पासून कोकणापर्यंत, खानदेश पासून तर कोल्हापूर पर्यंत वेळात वेळ काढून या पवित्र भूमीमध्ये तुम्ही सर्व सामाजिक मान्यवर आलात, तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीने आपण सर्वजण एक राहू, एकमेकांचा विचार करू आणि आपल्या कर्जत जामखेडला एका कुटुंबासारखं आपण गेल्या 5 वर्षामध्ये जे जपले, पुढचे 5 वर्ष नाही तर पुढचे 25-30 वर्ष आपल्या अशाच पद्धतीने या कर्जत जामखेडमध्ये काम करायचंय. कारण का कर्जत जामखेड बघत असताना आम्ही मतदारसंघ म्हणून बघत नाही, मी, माझी आई, माझे वडील, माझी पत्नी आणि आमचे कुटुंबीय कर्जत जामखेडला एका कुटुंबासारखं बघतात. त्यामुळे करोना येऊ द्या, रोगराई येऊ द्या, लंपी येऊ द्या, काही झालं, दुष्काळ येऊ द्या, वादळ येऊ द्या, अतिरिक्त पाऊस होऊ द्या, विमाचा प्रश्न असू द्या, कर्जत जामखेडच्या प्रत्येक व्यक्तीची अडचण सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न का आम्ही करतो, कारण आपण कर्जत जामखेडला एका कुटुंबासारखं समजतो आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपण कर्जत जामखेडला कुटुंबासारखं जपलेलं आहे. त्यामुळे हेच विचार आणि असंच कार्य पुढचे अनेक वर्ष आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत आणि तसा आशीर्वाद तुमच्या सर्वांचा या कार्यकर्त्यावर राहील असा विश्वास व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण. धन्यवाद. उठणाऱ्या महिलांना विनंती आहे, शेवटची फक्त एक 15 ते 20 मिनिटं. ताई कुणीही उठू नका. आता चित्रफित या ठिकाणी दाखवली जाणार आहे, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर यांचा सत्कार आणि वसेकर महाराज मार्गदर्शन करतील. शेवटची 15 ते 20 मिनिटं. कृपया कुणीही जागा सोडू नका. दादांच्या कार्याची चित्रफित, जो पाहतो लोकांचं हित त्याचं नाव रोहित, म्हणूनच त्यांच्या कार्याचा चित्रफित आपण या ठिकाणी पाहतो. आणि आता ज्यांनी हे भक्त निवास या ठिकाणी उभं करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे, आर्किटेक्चर आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा सन्मान दादा आणि वसेकर महाराज यांच्या शुभ हस्ते आपण या मंचावरती या ठिकाणी करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, शेवटची 15-20 मिनिटं आपली आवश्यक आहेत. या ठिकाणी गजानन पाटील, गणेश एकनाथ घनवट, सुहास सोडवणे, संतोष जगदाणे या आर्किटेक्चर आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा, ज्यांनी ही 5 कोटीची इमारत, लक्षात घ्या हे भक्त निवास 60-70 हजाराचं, 60-70 लाखाचं नाही बरं का, 5 कोटीचं आहे. त्यामुळे सावता महाराजांचा जसा विचार उच्च होता तेवढ्याच उच्चतेचं 5 कोटीचं हे भक्त निवास त्या सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळींनी अतिशय तत्परतेने योगदानपूर्वक या ठिकाणी उभं करण्यामध्ये सहकार्य दिलेल्या मोलाचं वसेकर महाराज मार्गदर्शन करणार आहेत, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद देणार आहेत. त्यामुळे कोणीही उठू नका. शेवटची 10 ते 15 मिनिटं. महिला वर्ग, पुरुष मंडळी, मला माहिती आहे वेळ निघत नाहीये,
पण कर काढावा लागेल तर पुढची 25 वर्ष चुका जाणार आहे. त्यामुळे थोडासा कर, शेवटची 10-15 मिनिटं आपल्या आवश्यक आहेत. लोकांचं हित पाहणारा रोहित आपल्या बरोबर आहे आणि म्हणूनच त्या सन्मानाला आणि सत्काराला एक वेगळा अर्थ आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्चर यांच्यासाठी एक जोरदार टाळी आपल्या सर्वांच्या बरोबर या ठिकाणी होऊ द्या. गजानन पाटील, गणेश धनवट, सुहास सोनवणे माध्यमातून हे भक्त निवास उभं राहत आहे आणि त्याचे आपण सर्व साक्षीदार या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार स्वागत करतो. आणि मी फरांदे सर एक मिनिट, पाणी पाहिजे ना तुमच्यापर्यंत? पाणी पोचेल. संयोजन कमिटीला विनंती आहे, जरा महिलांच्याकडे पाणी पोचू द्या. तुम्ही फक्त जागा सोडू नका, पाणी तुमच्यापर्यंत पोहोचणार. हा आमचा शब्द आहे. लोकांचं हित पाहणारा रोहित दादा मंचावरती आहे. चला फरांदे सर. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. प्रगतीच्या दिशेने नेण्याचा महाराष्ट्र आपण म्हणून उल्लेख करत असतो. प्रगती करणं म्हणजे काय, तर महाराष्ट्र हा भेदभाव विरहित महाराष्ट्र निर्माण करणं, केवळ रस्ते चकाचक करणे किंवा रोजगार निर्माण करणे अपेक्षित नाही, तर प्रत्येक स्त्रीला सन्मानानं वागणूक देणं म्हणजे प्रगतशील महाराष्ट्र निर्माण करणं. जाती धर्म विरहित समाज निर्माण करणं म्हणजे प्रगतशील महाराष्ट्र निर्माण करणं. आणि तो प्रगतशील महाराष्ट्र कसं निर्माण होऊ शकतो, तर संत विचारातून निर्माण होऊ शकतो. आणि त्यासाठीच हे धर्म, हे जे रोहितदादा पवार यांनी भक्त निवास बांधलेला आहे, खरं तर या दृष्टीने हे प्रतीत होतं, असं प्रतीत होतं की आपण ज्यांच्याकडे महाराष्ट्राची नेतृत्वाची धुरा देऊ पाहत आहोत, पुढच्या पिढीच्या धुरा देऊ पाहत आहोत, ते उद्याचं महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्र करणारे नेतृत्व आपल्या रोहितदादाच्या निमित्तानं आपल्या पुढे उभं राहत आहे. त्यासाठी मी आपल्या रोहितदादांना खूप खूप धन्यवाद देतो. वास्तविक साऊत अंबाळी हे शेतकऱ्यांचे देशातील पहिले कवी होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना म्हणजे शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा निर्माण केली. पर्यावरणावर आधारित कविता निर्माण केली. देव धर्म कर्मकांडा व्यतिरिक्त श्रमाला प्रतिष्ठा दिली, की जे पुढे सत्यशोधक चळवळीने श्रमाला प्रतिष्ठा देण्याचं काम केलं. भेदभाव विरहित समाज निर्माण करण्याचं काम सत्यशोधक चळवळीने निर्माण केलं. त्याचा पाया साऊत अंबाळींनी घेतला. प्रबोधनाचा पाया साऊत अंबाळींनी घातला. साऊत अंबाळी हे ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा वयाने 25 वर्ष मोठे होते. तुकारामांपेक्षा नामदेवांपेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. एवढे मोठे संत साऊत अंबाळींचा विचार हा खरोखर आजच्या काळात ही विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन देणारा किंवा आजच्या काळाला लागू होणारा समाज विचार आहे. साऊत अंबाळींनी भेदभाव धर्म या सात पलीकडे मोक्ष कर्म हाच मोक्ष मानलेला आहे. आजच्या काळात आपण जर किती शिकलो असलो तर देव मोक्ष मिळवण्यासाठी काय करत असतो, आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. त्या काळामध्ये साऊत अंबाळींनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आपल्याला सांगितलेला आहे. कर्मकांडाला अंधश्रद्धेला कुठलाही थारा दिला नाही. त्याने त्यांच्या बगीच्यामध्ये त्यांच्या बागेमध्ये जो मसोबा होता, त्या मसोबाने शेतीला अडचणी होत होते. तो मसोबा उचलून टाकण्याचं काम म्हणजे अंधश्रद्धेचं नायनाट करण्याचं पहिलं पाऊल उचललं असेल ते संत साऊत अंबाळींनी उचललेलं आहे. या देशामध्ये प्रबोधनाचा पाया संत साऊत अंबाळींनी घातलेला आहे. हा विचार जर आपण खरं आत्मसात केला तर आपलं व्यक्तिगत जीवन समृद्ध झाल्याशिवाय किंवा बदल झाल्याशिवाय आपलं राहणार नाही. हा वैचारिक दृष्टिकोन आपण स्वीकारणं गरजेचं आहे. साऊताचा अर्थ काय, साऊता म्हणजे सज्जन, साऊतामध्ये गरीब स्वभावाचा म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे याचं उदाहरण म्हणजे संत साऊत अंबाळींचं उल्लेख करता येऊ शकतो. साऊत अंबाळींनी खरं तर प्रबोधनाचा पायाने जे गाठला, तसंच या भक्त निवासातून केवळ त्यांचा जपचा भाग साऊत अंबाळींना अपेक्षित नव्हता, तो उन्नत समाज निर्माण व्हावा हे साऊत अंबाळींना अपेक्षित होतं. त्या दृष्टीनं त्यांनी आपल्या अभंगाच्या रचना केल्या, त्या दृष्टीनं त्यांचे कार्य केलं आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन समाजापुढे दिलेला आहे. खरं तर आपण समाजाने माळी समाजाने महात्मा फुलेही कधी स्वीकारला नाही, साऊत अंबाळी पण कधी स्वीकारले नाही. खरं तर हा समाजाने स्वीकारला असता तर समाजाची उन्नती खूप वेगळ्या पद्धतीने झाली असती. आपण आजही साऊत अंबाळींच्या केवळ पूजा पुढच्या किंवा पुण्यदिनांपुरच्या साऊत अंबाळींची आठवण काढणं उपयोगात नाही. त्यांचे अभंग जे वैज्ञानिक दृष्टीनं समजून घेणं आणि ते आत्मसात करणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. हे जे भक्त निवास आहे, ह्या भक्त निवासातून प्रबोधनाची पिढी निर्माण व्हावी, हे प्रबोधनाचं केंद्र निर्माण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमदार रोहितदादांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. या 2 मिनिट घ्या, तुम्ही बोलणार आहे ना, परत असं व्हायला तर बोलायला मिळालं नाही.
2च मिनिटामध्ये माननीय खासदार अमोल कोलेजी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. ताई, पाण्याची बाटली घेऊन आता कुठे चालला? पाणी नाही म्हणून उठत होता, आता पाणी मिळालं तर सगळ्या माझ्या माता भगिनींना विनंती आहे थोडस बसा. फक्त शेवटची 5 ते 10 मिनिटं. आपल्याशिवाय त्या कार्यक्रमाचं रंगरूप बहरणार नाही. दुर्गा मातेचा दुसरा दिवस आहे, तुमच्याशिवाय कार्यक्रमाला रंग चढणार नाही. सगळ्या माता भगिनी स्वतःसाठी एकदा एक जोरदार टाळी वाजवा सगळ्याजणी. भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघाचा झाला माझा हरी. अशा सबंध भारताच्या दक्षिण काशीजवळ असणाऱ्या या श्री क्षेत्र आरण नगरीमध्ये मी प्रथमतः सोलापूर जिल्ह्यातील एक कर्तव्यदक्ष नागरिक या नात्यानं कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे युवा नेते सन्माननीय रोहितजी पवार दादांचं मनपूर्वक या श्री क्षेत्र आरण नगरीमध्ये मी स्वागत करतोय. दादा, आपल्यासारखा एक लोकप्रतिनिधी कर्जत जामखेड मतदारसंघाला कर्तव्यदक्ष आमदार म्हणून लाभत असताना सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कडेकपाळी डोंगरदरात हात घालून हा महाराष्ट्र उभा करण्यासाठी, यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपण सबंध भारताच्या दक्षिण काशीजवळ अर्थात या श्री क्षेत्र आरण नगरीमध्ये आज संत शिरोमणी सावता महाराजांच्या नावे सुरू केलेल्या या भक्त निवाससाठी सन्माननीय रमेश महाराज वसेकर यांनी दाखवलेल्या दातृत्वासाठी पुनश्च एकदा रोहितजी पवार दादांचा, सन्माननीय संत शिरोमणी सावता महाराजांचे 16वे वंशज रमेश महाराज वसेकर यांचं मी मनापासून पंढरनगरीच्या वतीनं आभार मानतो आणि मी माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी आटोपतो घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता. या ठिकाणी माननीय खासदार अमोलजी कोले यांचं आगमन होऊ लागलेलं आहे. संतोष आप्पा मेत्रे खासदार साहेबांना वेळ म्हणून आम्हाला चान्स मिळाला. आज या ठिकाणी सावता महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये भक्त निवास या बांधकामाचा लोकार्पण सोहळा आणि या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं महाराजांचे वंशज वसेकर महाराज आणि कर्जत जामखेडचे कुटुंब प्रमुख आदरणीय आमचे नेते रोहितदादा पवार, कुटुंब प्रमुख म्हणण्याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो. गेल्या 6 वर्षापासून तुम्ही म्हणता 6 वर्ष कसं काय, 5च वर्ष आमदार असते, परंतु आमदार रोहितदादांना कर्जत जामखेड मतदार समजून घ्यायसाठी त्यांनी उभा राहायच्या अगोदर 1 वर्ष ते असतील, त्यांचे आईसाहेब असतील, त्यांचे वडील राजेंद्र दादा असतील, ते 1 वर्षभर अगोदर कर्जत जामखेडचा अभ्यास करत होते. अभ्यास करता करता कर्जत जामखेडमधील जनता ही बरीचशी पाण्यापासून वंचित होती, म्हणून त्यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी प्रथमतः टँकर चालू केले. काही शाळांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच अडचणी होत्या, त्या अडचणी सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आणि 2019ला उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आणि खरं तर ज्याच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून आज इथे येण्याचा योग आला, केवळ इथे येण्याचा योग नाही तर या भक्त भवनाची जी उभारणी झाली त्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा आहे ते महाराष्ट्राचं युवा नेतृत्व. ते फक्त म्हणायला कर्जत जामखेडचे आमदार आहेत, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुसंस्कृत माणसाला आणि भविष्याचा वेध घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला जर महाराष्ट्रात आशेचा किरण कोण असेल तर ते रोहितदादा पवार. उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, फार मोठी यादी आहे. बैराम काका साठे असतील, शिवाजी नाना कांबळे असतील, निशिकांताताई माळी असतील, भरताबा शिंदे असतील, सोमेजी क्षीरसागर असतील, आमचे स्नेही अभिजिताबा पाटील असतील, पृथ्वीराजी पाटील असतील, संजयजी कोकटे असतील, हरिभक्तपरायण तात्या महाराज अनारसे असतील, हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज शिंदे असतील. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपली जागा दिली. ते संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज आमचे वसेकर महाराज, उपस्थित सगळे मान्यवर, आपण सगळेच खरं तर आजच्या काळात विशेषतः
राजकारण आणि अध्यात्म फार जवळ जायला लागलेले असताना काळात, कारण अनेक जण राजकारण करत असताना अध्यात्माच्या खांद्यावरून राजकारण करतात आणि अनेक जण अध्यात्म सांगत असताना नक्की अध्यात्म सांगतात, समाजकारण करतात का राजकारण करतात असा प्रश्न निर्माण होतो. तिथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या भूमीत उभा राहताना एक भान आणि एक जाणीव ही प्रकर्षाने जाणवते की ज्या संत शिरोमणी सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे सांगितलं, कर्मात देव सांगितला, कर्मरत राहण्यात देव सांगितला आणि कर्मातून भक्तीचा मार्ग, म्हणजे भक्तीचा मार्ग हा सर्व संग परित्यागातून नाही तर कर्मातून जाणारा भक्तीचा जो मार्ग सांगितला, हा भक्तीचा मार्ग आजच्या काळात, आजच्या समाजकारणात, आजच्या राजकारणात फार महत्वाचा ठरतो. म्हणजे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं की मंदिर उभारल्यानंतर त्या मंदिराच्या नावावर मतांचा जोगवा मागणारे लोक आपण पाहिले. पण महत्वाचं म्हणजे इतकं पंढरपूर जवळ असताना सुद्धा मी माझ्या कर्मात, मी माझ्या भक्तीत कायम मग्न राहील. त्यासाठी मला कामधंदा सोडून वारीला जाण्यापेक्षा भगवंत ही या भक्तीची ताकद आहे की भगवंत माझ्यापर्यंत येईल आणि त्या पद्धतीने भगवंत ज्यांनी हा घरापर्यंत, स्वतःच्या हृदयापर्यंत आणला, त्यामुळे भगवंत भावाचा भुकेला या माध्यमातून ज्यांनी हा कर्माचा सिद्धांत आपल्या समोर ठेवला, त्या संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्रभरातले भाविक येत असताना मी रोहितदादांचं मनापासून कौतुक करेन, कारण महाराष्ट्रामध्ये जे काही तरुण नेतृत्व काम करतायत, ही तरुण नेतृत्व काम करत असताना एक उद्योग विश्वातला तरुण, खरं तर फार मोठे उद्योजक आहेत. म्हणजे मला आठवतं कर्जत जामखेडला पहिल्यांदा दादा शिवस्वराज यात्रेला जेव्हा आलो होतो तेव्हा आमचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी, आम्ही तिघे गाडीत असताना हाच मला प्रश्न सांगितला होता, एक फार मोठा उद्योजक खरं तर राजकारणात येतोय. पण फार मोठा उद्योजक राजकारणात येत असताना मला कौतुक कायम या गोष्टीचं वाटतं की इतका मोठा एक राजकीय वारसा पाठीशी असताना, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारखा सह्याद्री पाठीशी असताना एक युवक स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर जेव्हा महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात स्वतःची वाट निर्माण करतो तेव्हा ते खरोखर कौतुकास्पद असतं. आणि म्हणून सातत्यानं वेगवेगळे कार्यक्रम, म्हणजे कर्जत जामखेडमध्ये मी त्या दिवशी जिल्हा रुग्णालयाच्या त्यांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो, तेव्हाही पाहिलं. अगदी काल संपूर्ण महाराष्ट्राचे, देशाचे डोळे त्यांनी खेचून घेतले होते, देशाच्या नजरा खेचून घेतल्या त्या कर्जत जामखेडमध्ये. म्हणजे महाराष्ट्राचे क्रिकेटचे देशाचे कर्णधार रोहित शर्मा यांना कर्जत जामखेड सारख्या ठिकाणी बोलवून क्रिक किंगडम, म्हणजे अनेक नेते असतील, अनेक राजकारणी असतील, ते किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी सांगितलं असतं तर कुठलाही क्रिकेटर खरं तर येऊन गेला असता. पण वेगळेपण नेतृत्वाचं काय असतं ते रोहितदादांकडे बघून कळतं की त्यांनी केवळ क्रिकेटपटूला हात दाखवण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी बोलावलं नाही, तर त्यांच्या क्रिकेट अकॅडमीची मुहूर्तमेढ कर्जत जामखेडमध्ये रोवली, जेणेकरून तिथल्या मुलांना एक क्रिकेटचं ट्रेनिंग हे त्या भागात देत आहे. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जेव्हा भक्त भवनाची निर्मिती, आमचे वसेकर महाराज अनेक वेळा मला सांगायचे की रोहितदादांचं कायम सहकार्य, रोहितदादांचं फार बारकाईने लक्ष आहे. आणि हे होत असताना महाराष्ट्रभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असणाऱ्या भाविकांसाठी ही जी सोय रोहितदादांच्या माध्यमातून तब्बल 4.5 कोटी रुपये खर्च करून ही जी सोय आदरणीय रोहितदादांनी निर्माण केलेली आहे, मी त्याबद्दल रोहितदादा तुमचा मनापासून ऋणी आहे. आणि याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक भाविकाचे, प्रत्येक भक्ताचे आशीर्वाद आणि सदिच्छा या पुढील काळातही कायम तुमच्या पाठीशी उभ्या राहतील अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपण इथं बोलावलं, त्याला खरं तर यायला खूप उशीर झाला, 12:30 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं, पण आधी
पुढे ATCच्या परवानगीचा प्रॉब्लेम झाला, त्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आणि कालच हेलिकॉप्टरची एक दुर्घटना झालेली असल्यामुळे जरा आज थोडंसं टेन्स वातावरण होतं. पण हेलिकॉप्टर बदलून दहीवडीची सभा करून आलोय. परत जाऊन सातारला सनसेटच्या आधी पोचायचंय. सध्या धावपळ सुरू आहे, पण मी सुरुवात जिथून केली तिथेच येतो की ज्या संत शिरोमणी सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघे मिठाई माझी सांगितली, त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला नाडण्याचं काम महाराष्ट्रात सुरू असल्यामुळं रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. आणि त्यामुळे ठिकठिकाणी गेलं पाहिजे, ठिकठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्यांनी कुणी आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या, कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली, त्यांच्या राजकीय स्वप्नांना आता मूठ माती दिल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्रातला कष्टकरी हा गप्प बसणार नाही. कारण जिथं आपण कर्मात देव मानतो, हा कर्मात देव मानत असताना माझ्या शेतकऱ्याचं जे कर्म आहे त्यात देव मानावा लागेल, माझ्या युवकाचा जो रोजगार आहे त्यात देव मानावा लागेल. कारण पोटातली जी आग असते त्याला जात नसते, त्याला धर्म नसतो, पण ती रोजगाराची भाकरी ज्यांनी महाराष्ट्रातल्या युवकाच्या तोंडासमोरून प्रत्येक वेळी हिरावून नेली, त्यांना जर आता जागा दाखवून द्यायची असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणण्यासाठी पुन्हा संत शिरोमणी सावता महाराजांनी सांगितलेला कर्माचा रस्ता पकडावा लागेल. आणि हा रस्ता पकडत असताना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे पाठीशी उभे असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा वसेकर महाराज आपल्या जागेसाठी मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि रोहित दादांच्या या दातृत्वासाठी आणि या उमद्या नेतृत्वासाठी पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. अमोलजी आपला सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी हरिभक्त पारायण रमेश महाराज वसेकर यांच्या वतीनं आपल्याला वारकरी संप्रदायाची पगडी कांदा मुळा भाजी या ठिकाणी देण्यात येत आहे. एक जोरदार टाळी अमोलजी कोले यांच्यासाठी आपल्या सर्वांच्या मधून या ठिकाणी उद्या जवळपास 4:30 पावणे 5 तास आपण ह्या जागेवरती बसलेला